आलेला आहे. कशा पद्धतीचं नियोजन आहे? गेल्या वर्षीचं मराठी भाषा दिनाचं नियोजन अतिशय आगळं वेगळं होतं. यावर्षी राज ठाकरेंच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये कोणती वेगळी कल्पना आहे? नाही, यावर्षी सुद्धा मराठी भाषा दिन हा अतिशय दणक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे साजरा केला जाणार आहे. मागच्या वर्षी जसं शिवतीर्थावर त्याचं आयोजन केलेलं तसंच यावर्षीसुद्धा शिवतीर्थावर मराठी भाषा दिनाचं भव्य आयोजन केलं जाईल. पुस्तक प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमसुद्धा असतील, निश्चितपणे असतील. त्याची सगळं नियोजन चालू आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार त्यात निमंत्रितांमध्ये कोण कोण असेल? नाही, अजून सगळं नियोजन चालू आहे. नियोजन झालं की नक्की सांगू तुम्हाला. संजय राऊत आणि तुम्ही यांचं वाकयुद्ध गेले 2 दिवस आम्ही बघतो आहोत. संजय राऊत आज असं म्हटलेले आहेत की जे आरोप करतायत म्हणजे तुम्ही, तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे काही आमिष मिळाली होती का? तुम्हाला तिथं काही कमिशन मिळालं होतं का? मुळात काय झालंय माहिती आहे का? मोजायला गेले होते का तुम्ही? मुळात असं झालंय, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना. तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा. न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण चंद्रपूरच्या बाबतीत ज्यांनी शेण खाल्लेलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल? काही कारवाई करणार नाही मी आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधीसुद्धा माहीत होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. मग एवढी आगपाखड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची. तुम्ही म्हणताय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते. सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी. या सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला. निश्चित आणि हे सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे. हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं. पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे.